नमस्कार, आज मी बनवणार आहे थपथपीत असं काळा चिकन। त्यासाठी मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। चिकनसाठी 1 चम्मच मीठ, पाव चम्मच हळद, याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याला आपल्याला 15 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे। आता वाटणाचं साहित्य बघून घेऊया। 3 मीडियम साईजचे कांदे, अर्धी वाटी सुक्कं खोबरं, 1 मोठा तुकडा आल्याचा, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर। त्याचबरोबर 2 चमचे तीळ, अर्धा चमचा जिरा, 5-6 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा। आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता कांदा खोबरं भाजण्यासाठी आपल्याला एक जाळी ठेवायची आहे गॅसवरती। कांदे आणि सुक्कं खोबरं आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे। बघा, कांदा खोबरं मी चांगलं अलटून पलटून याला चांगलं भाजून घेतलं आहे। आता याला आपण काढून घेऊया। आता हे जिरे आणि तीळ आहे, त्याला पण मी हलकंसं भाजून घेते। चला, हे हलकेसे भाजून झाले आहे। आता याला काढून घेते। कांदा खोबरा थंड होईपर्यंत आपण चिकन शिजवून घेऊया। त्यासाठी मी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे। 1 तेजपत्ता आणि 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। आता याला चांगलं आपण परतून घेऊया। कांदा चांगला परतला आहे। आता याच्यामध्ये हळद मीठ लावलेले चिकन आपण टाकून घेऊया। आता फास्ट गॅसवरती आपल्याला चिकनला चांगलं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत चिकनचा रंग चेंज नाही होत तोपर्यंत याला चांगलं परतून घेऊया। चिकन चांगलं परतून झालं आहे। चिकनचा कलर देखील चेंज झाला आहे। आता याच्यावरती मी झाकण ठेवून घेते आणि या झाकणावरती आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे। याने चिकन खाली लागत नाही आणि चांगलं मऊसूत शिजले जातं। वर पाणी ओतून घेतलं आहे। आता गॅस मीडियम करून याला आपल्याला 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये चेक देखील आपण करणार आहोत। शिजेपर्यंत वाटून घेणार आहे। बघा, थोडंसं पाणी घालून वाटण देखील वाटून घेतलं आहे। आता आपण चिकन चेक करूया। चिकन बघा चांगला मऊसूत शिजला आहे। आता वाटणाचा मसाला परतून घेण्यासाठी मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे। 3 चमचे मी काळा मसाला घेतला आहे, 1 चमचा मिरची पावडर आणि पाव चमचा मी गरम मसाला घेतला आहे। आता हे तेलामध्ये आपण टाकून घेऊया। याला चांगलं परतून घेऊया। आता वाटलेला कांदा खोबरं त्याच्यामध्ये मिक्स करूया। याला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे।
बघा मसाला चांगला परतून झाला आहे आणि मसाल्याने तेल देखील सोडलं आहे. आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया. चिकनला चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार. मध्ये चांगलं चिकन मिक्स करून घेतलंय. आता गरजेनुसार आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. पुन्हा याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला कमी गॅसवर 5 मिनिटं शिजून द्यायचं आहे. 5 मिनिटं झाली आहे. थपथपीत आपलं काळा चिकन तयार आहे. तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.